आणि आताची मोठी बातमी आहे, रोहित पवार पेडणेकर यांना ईडीची नोटीस बजावलेली आहे आणि त्यानंतर सामनातनं टीका करण्यात आली आहे। सामनातनं भाजपचा ब्लॅकमेलर असा उल्लेख करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील धाडींवरती धाडी हे ब्लॅकमेलिंगचेच सूत्र असल्याचं सामनानं म्हटलंय। रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर यांच्या ईडीच्या नोटिशीवरती सामनानं हा असा जबरी समाचार केंद्र सरकारचा घेतलेला आहे। ब्लॅकमेलर असा उल्लेख केलेला आहे आणि हे ब्लॅकमेलिंगचं सूत्र असल्याचं सामनामध्ये म्हणण्यात आलंय। आजच्या सामनामध्ये जे छापून आले तेही आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील धाडींवरती धाडी हे ब्लॅकमेलिंगचं सूत्र असल्याचं सामनानं छापलंय। तर काय म्हटलंय सामनामध्ये आपण बघतोय, ब्लॅकमेलर लेखाचे असा मथळा जो आहे तो दिलेला आहे, शीर्षक दिलंय महाराष्ट्रातील धाडींवरती धाडी हे ब्लॅकमेलिंगचे सूत्र, जागतिक कीर्तीचे ब्लॅकमेलर पार्टी म्हणजे भाजप। दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही ईडीकडनं समन्स, गैर भाजप शासित राज्यांमध्ये सत्ताधारी नेते कुटुंबांचा छळ, आरोग्य खात्यातला 8,000 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा, झोप उडवणारा रुग्णवाहिका भ्रष्टाचाराचा मलिदा दिल्लीपर्यंत पोहोचला आहे, असं सामनानं आजच्या